तर स्टुडंट्स पहिला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन, त्याचे आपण प्रॉब्लेम्स घेणार आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हे सर्व अनसॉल्व्ड प्रॉब्लेम घेणार आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला काय फॉर्म्युले सांगतो ते तुम्ही बाजूला लिहून ठेवता आणि ते आपल्याला प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह करतात तेव्हा आपल्याला गरजेचे आहे. सगळ्यात पहिला हे आहे फॉर्म्युला आहे F = gm1 m2 डिवाइड बाय d². F म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन, g म्हणजे ॲक्सेलरेशन हे असतं, g असतं, जे आहे आपला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, m हा मास आहे दोन ऑब्जेक्टचा आणि डिस्टन्स असेल. दुसरा फॉर्म्युला आहे स्मॉल g = gm/r. त्यानंतर तिसरा फॉर्म्युला आहे S = ud + ½ at². त्यानंतर अजून एक आहे v = u + at आणि तिसरा आहे v² = u² + 2as. आता पहा, जेव्हा कधी when object moves in upward direction म्हणजे अपोजिट काय, ग्रॅव्हिटीच्या अपोजिट काम करत आहे, तेव्हा ऍक्सेलरेशन a कधीही आपण -g घ्यायचं, हे लक्षात ठेवा. आणि याच्या विरुद्ध जेव्हा ऑब्जेक्ट moves downward तेव्हा a + g घ्यायचं. ठीक आहे, तर आपण काय याच्यावर प्रॉब्लेम पाहू. चला, पहिला आहे an object take 5 seconds to reach the ground from a height of 5 meter. So on a planet what is the value of g on the planet? आता तुम्ही जर पाहता आपल्याकडे हे तीन फॉर्म्युले न्यूटन्सचे आहेत, जिथे की s म्हणजे हाईट आपण डिस्टन्स घेऊता, u म्हणजे इनिशियल वेलोसिटी, t म्हणजे टाइम, a म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी घेतो आपण, g घेतो इथे, आणि t म्हणजे टाइम असतो. इथंच v म्हणजे फायनल वेलोसिटी, बाकी सर्व सेम आहे. तर तुम्ही पाहता आपल्याला तिघांमधून कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे ते पहा. आपल्याला दिले काय त्यामध्ये गिवन पहिला आहे गिवन म्हणजे सर्वात पहिलं पाहतात सेकंड म्हणजे टाइम दिलेला आहे, t = 5 सेकंड. त्यानंतर तुम्ही जर पाहता टू रीच द ग्राउंड फ्रॉम द हाईट ऑफ 5 मीटर, हाईट म्हणजे डिस्टन्स दिलेला आहे, डिस्टन्स म्हणजे काय केलं आपण s = 5 मीटर. तर काय म्हणजे त्या व्हॅल्यू ऑफ g शोधायची आहे, जे दिलं आहे ते आपण घेऊन आणि g चं क्वेश्चन मार्क. तुम्ही जर पाहता या तीन मधून आता यूज कोणता करायचा, तर सिंपल असतं. तर तुम्ही पाहता आपल्याकडे s आहे म्हणजे हा आणि हा फॉर्म्युला तर कॅन्सल होईल. त्यानंतर तुम्ही जर पाहता आपल्याकडे अजून कोणती व्हॅल्यू आहे, जेव्हा जर ऑब्जेक्ट एखादं पहा, हे ऑब्जेक्ट आहे जे खाली पडत आहे, किती डिस्टन्स आहे एवढं, हे डिस्टन्स आहे 5 मीटर. जर तुम्ही पाहता इनिशियलला सुरुवातीला ऑब्जेक्ट रेस्टवर असतो तेव्हा त्याची इनिशियल वेलोसिटी किती असेल, u = 0 असतं, ते आपण लिहून ठेवतो u = 0. तर आपल्याला पाहतो काय काय आहे. जर पहिल्या फॉर्म्युला सबस्टिट्यूट करता तर काय s आपल्याकडे आहे का, आहे, u आहे, t आहे, a ची व्हॅल्यू काढायची आहे आणि t आपल्याकडे आहे. तर पहिलाच कोणता, जेव्हा तिथे लिहिलं आहे अकॉर्डिंग टू तो न्यूटनचा सेकंड आहे, न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन काय आहे, s = ut + ½ at². आता पहा ऑब्जेक्ट खाली येत आहे, डाउनवर्ड आहे म्हणजे a कशा g घेतो आपण, पॉझिटिव्ह g. s = ut + ½ g × t². आता पहा s आपल्याकडे आहे का, आहे, किती आहे 5, u 0 × टाइम आहे 5 + ½ g काय आपल्याकडे, g आपल्याकडे दिलेला आहे नाही आहे, आपल्याला शोधायचं आहे, आणि टाइम आपल्याकडे आहे 5². जर पाहता 0 × समथिंग कधी हा 0 येतो, म्हणजे 5 = 0 + 1/2 g × 5² 25. आता राहिले का बा, तर तुम्ही चेक करतात हे तर गेलेलं आहे, इथे पाहता हा डिवाइड मध्ये इकडे आलं काय होईल, मल्टिप्लाय होतो, 5 × 2 = आता इथे पाहता काय राहिले g × 25 × g. आपल्याला g शोधायचं आहे म्हणून हे काय करावं लागेल, आपल्याला या साईडला पाठवावं लागेल. जर इथे मल्टिप्लाय इकडे आलं काय होईल, डिवाइड होणार आहे, 5 × 2 = 10 डिवाइड बाय 25 = g आहे. तर तुम्ही पाहता डिवाइड करा, 5 × 5 = 25, 5 × 2 = 10
आणि किती डिवाइड करा 5 1 जा 5 5 0.54 जा 20 म्हणजे जी ची व्हॅल्यू किती आली 0.4 युनिट काय असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर जी म्हणजे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी The second problem बघा आहे the radius of planet A is half of radius of planet B. If the mass of planet A is ma, what must be the mass of B? Planet B चा mass विचारलेला आहे. So that the value of G is on a B is half the value of A. Problem असा नीट वाला बघा हमने radius of planet A is काय half म्हणलेला आहे तो 1/2 लिहायचं of radius of planet B. जर हे जर चुकलं तर प्रॉब्लेम चुकतो बा नीट पाहून करा. If the mass of planet A, जर planet A वर planet A तो मास किती आहे ma हे दिलेलं आहे समजा तर आपण काय करतो mb मध्ये काय लिहायचे ना what must be the value of mass at B म्हणजे काय planet B चा मास काय आहे आपण mb कन्सिडर करू ना की आपल्याला काय करायचं फाइंड आउट करायचं ma पहिलं जो मास आहे ma त्याच्यानंतर काय म्हणे मास ऑफ planet A आणि हे असेल मास ऑफ प्लॅनेट बी तर काय होईल पुढे सो आपल्याला दिलेली कंडिशन आहे व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इक्वल टू हाफ कुठे दिलेला आहे इथे हाफ आहे ऑफ व्हॅल्यू ऑन ए जी ऑफ ए आता बघा जर तुम्हाला हे भेटलेलं आहे तर आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे इथे तीन आपल्याला हे आता बघा इथे ते येणार नाही या दोन फॉर्म्युला पाहिजे एफ इक्वल टू इथे स्मॉल जी आहे का नाही तर एकच फॉर्म्युला आहे जी इक्वल टू gm डिवाइड बाय r gm डिवाइड बाय r हा फॉर्म्युला आहे एक मिनिट gm डिवाइड बाय r स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे तुम्ही जर बघा जर a करा मग a साठी a प्लॅनेट साठी बघा फॉर प्लॅनेट a आपल्याला माहिती आहे g काय असेल g तर सगळीकडे कॉन्स्टंट असेल m ऑफ a डिवाइड बाय r ऑफ a चा स्क्वेअर आणि हे फर्स्ट इक्वेशन सेकंड आपल्याकडे आहे gb इक्वल टू gm b डिवाइड बाय rb चा स्क्वेअर आता पाहता ह्या इक्वेशन मध्ये जर आपण काय केलं याला इक्वेशन 1 देऊ याला 2 आणि हा 3 आहे सेकंड आणि थर्ड काय करतो आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू सबस्टिट्यूट इक्वेशन 2 and 3 in equation 1 काय भेटेल आपल्याकडे पहा आता gb इक्वल टू काय होतं gb इक्वल टू 1/2 ga gb काय आपल्याकडे gm b डिवाइड बाय rb स्क्वेअर इक्वल टू 1/2 ga काय आहे आपल्याकडे gm a डिवाइड बाय ra स्क्वेअर आपल्याकडे शोधायचं काय आहे तर mb शोधायचं आहे हे पहा जी कॅन्सल होणार mb असंच ठेवा rb काय करा या साइडला पाठवा म्हणजे mb काय mb इक्वल टू 1/2 rb स्क्वेअर इनटू ma डिवाइड बाय ra स्क्वेअर आपल्याकडे काहीतरी दिलेलं आहे काय दिलं आपल्याला r इक्वल टू 1/2 rb r ची व्हॅल्यू काय r इथे काय करा सबस्टिट्यूट करा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे सबस्टिट्यूट r इक्वल टू काय आहे 1/2 rb आता बस सबस्टिट्यूट केला प्रॉब्लेम लगेच सॉल्व होईल rb इक्वल टू 1/2 जसं तसं ठेवा rb हा स्क्वेअर आहे इनटू ma डिवाइड बाय ra चा स्क्वेअर काय 1/2 rb होल स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे 1/2 इनटू rb स्क्वेअर इनटू ma त्याला ओपन करा आता 1/2 चा स्क्वेअर 1/4 इनटू rb स्क्वेअर कॅन्सल होईल आता बघा डिवाइडच्या डिवाइड मध्ये आहे त्याला काय करतो आपण मल्टिप्लाय मध्ये बॉटम वर पाठवणार आहे म्हणजे असं होईल 4 इनटू ma डिवाइड बाय 2 1 जा आणि 2 जा काय राहिलं फक्त आता तर तुम्ही पाहता mb इक्वल टू 2 टाइम्स ऑफ ma आणि हेच आपल्याला काय करायचं दाखवायचं तो मास किती टाइम्स आहे तेच विचारतात मास ऑफ b किती आहे ट्वाइस ऑफ मास ऑफ a therefore mass of planet B
mass of planet B is twice that of mass of planet A. Problem आहे आपला. The mass and the weight of object on earth is 5 kg and 49 न्यूटन. हे महत्त्वाचं आहे ना. मास किती दिलेलं आहे अर्थ वरती? मास दिलेला आहे अर्थ वरती 5 kg आणि काय सांगितलं? वेट दिलेला आहे. वेट ऑन अर्थ किती आहे? 49 न्यूटन. हे सगळं गिवन मध्ये घ्या. गिवन. आता पहा व्हॉट विल बी द देअर व्हॅल्यूज ऑन मून. काय विचारलंय? मास ऑन मून किती आहे शोधायचं आहे आणि दुसरं आहे वेट ऑन मून क्वेश्चन मार्क. काय सांगितलं? ॲज्युम g इक्वल टू g ऑन मून किती सांगितलं आहे? 1/6 g ऑन अर्थ. मला दिसेल इथे g ऑन मून किती आहे? 1/6 ऑन द व्हॅल्यू ऑफ अर्थ असतं. आता तुम्ही पहा या इक्वेशन आपल्याला हे महत्त्वाचं असतं. हे जर उलटं लिहिलं तर प्रॉब्लेम तुमचा चुकीचा येऊ शकतो. आता पहा आपल्याकडे फॉर्म्युले कोणते आहेत? पहिले स्टार्टिंगच्या दोन मध्येच पहा आपल्याला इथे भेटेल g चा फॉर्म्युला g = gm / r². पण त्यामध्ये आपल्याला काय काय शोधायला लावलेलं आहे? मास ऑन अर्थ दिलाय, मास वेट ऑन अर्थ दिलाय. मास ऑन मून शोधायचं. आपल्याला कधी माहिती आहे मास कधी कसं असतं? कॉन्स्टंट राहणार आहे. मास ऑन अर्थ अँड ऑन मून डज नॉट चेंज. म्हणजे याचा अर्थ काय? इट रिमेन्स कॉन्स्टंट. मास कधी चेंज होत नसतं. मास कधी सेम राहणार आहे. त्याच्यामुळे मास ऑन मून इक्वल टू मास ऑन अर्थ आहे इक्वल टू किती असणार आहे? 5 kg. हे पहिला आन्सर. आता शोधायचं आपल्याकडे वेट. पण आता जर त्याच्यात जाता तर थोडं दूर जाणार आहे. आपण काय करू डायरेक्ट वेट पहा. काय सांगितलं? g ची व्हॅल्यू कशी आहे? 1/6 आहे. वेट कशावर डिपेंड असतं? वेट असतं मास इंटू g. जर तुम्ही पाहता मास तर सेम आहे. आपण पहा वेट ऑन अर्थ इक्वल टू काय येणार आहे? मास ऑन अर्थ इंटू g ऑन अर्थ. आणि तिसरं काय? मास ऑन मून इक्वल टू मास ऑन मून इंटू g ऑन मून वेट आहे. या दोघांना इक्वेशन आपण काय करतो? डायरेक्ट डिवाइड करतो. इक्वेशन 1 इक्वेशन 2 डिवाइड. इक्वेशन आपल्याला काय शोधायचं आहे? वेट ऑन मून त्याला वरती घेऊया. त्यामुळे 2/1 म्हणजे या आधी वेट ऑन मून डिवाइड बाय वेट ऑन अर्थ. लेफ्ट साइडचं लेफ्ट साइडला ठेवा. इक्वलच्या साइडचं राइट साइडला राइट साइडला ठेवा. मास ऑन मून इंटू g ऑन मून डिवाइड बाय मास ऑन अर्थ इंटू g ऑन अर्थ. हे तर पहा दोन्ही पण सेम होते. तर आपण काय करू शकतो? यांना कॅन्सल करा. वेट ऑन मून इक्वल टू g ऑन मून डिवाइड बाय g ऑन अर्थ इंटू वेट ऑन अर्थ. वेट ऑन अर्थ किती आहे? 49 आहे. 49 आपल्याकडे पहा आपल्याकडे दिलेलं आहे काहीतरी g ऑन मून इंटू g ऑन अर्थ. आपण याच्यावर असं काढू शकतो का? याच्यावर पहा त्याला मल्टिप्लाय मध्ये इकडे आलो डिवाइड मध्ये पाठवा. काय? gm डिवाइड बाय g. इथे पहा मल्टिप्लाय मध्ये आहे 1/6 इंटू आहे. त्याला तिकडे पाठवलं तर डिवाइड मध्ये जाईल. तर आपण याच्यावर काय लिहू शकतो? इक्वल टू 1/6. आपल्याकडे व्हॅल्यू आहे पहा. ही व्हॅल्यू आपण इथे काय करायची? आता सबस्टिट्यूट करा. g ऑफ m अपॉन g ऑन अर्थ इक्वल टू काय? 1/6 डिवाइड करा. किती होईल? 6 1 जा 6 8 जा 48 पॉइंट. आता पहा 10 राहिला म्हणजे किती असेल? पॉइंट. 6 1 जा 6 पुन्हा किती राहिला? आता पुढे 6 1 जा 6 4 राहिला. 6 6 जा 36 म्हणजे काय आलं? 16. वेट काय असतं? तरी वेट कशामध्ये करतो काउंट आपण? न्यूटन मध्ये करतो. जास्त पुढे करायचं नाही. 2 नंबर पर्यंत आलं पाहिजे आपलं आन्सर. वेट ऑन मून इक्वल टू 1.6 इंटू 1.6 न्यूटन. इथं पाहून घ्या आणि आता लिहून घ्या. चौथा प्रॉब्लेम आहे आपला. काय आहे त्याच्यामध्ये? एन ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड. एक ऑब्जेक्ट वर फेकलेला आहे. रिचेस एन हाईट ऑफ 500 मीटर. एक हाईट 500 मीटर हाईट पर्यंत गेलेला आहे. व्हॉट वॉज इट्स इनिशियल वेलोसिटी. इनिशियल वेलोसिटी विचारलेली आहे. हाऊ लॉंग विल इट टेक टू कम बॅक टू द अर्थ. आता पहा एक ऑब्जेक्ट दिलेला आहे. आपण काय केलं? त्याला वरती थ्रो केलेला आहे. तो काही डिस्टन्स वर गेलेला आहे. पुन्हा काय करायचं? खाली आलेला आहे. तुम्ही जर पाहता ही त्याची सुरुवातीला फेकण्यासाठी काहीतरी वेलोसिटी दिली असेल. ती इनिशियल वेलोसिटी आहे. तो आपल्याला विचारलेली आहे. जाण्यासाठी बा इथे गेल्यानंतर हा पॉइंटला काय केलं? तो वापस फिरला आहे. तर इथे काहीतरी वेलोसिटी आहे. तर इथे किती वेलोसिटी असते? फायनल वेलोसिटी आहे किती? 0 असेल. त्याच्यामुळे तो
कुठे गेला नाही, वर गेला नाही, तो खाली वापस आलेला आहे. तर तुम्ही जर पाहता जाण्यासाठी टाइम जर t1 घेतलेला आहे, येण्यासाठी किती घेईल t2 आहे. समजा दोन्ही पण कधी कसे असतात, t1 जाण्यासाठी जेवढा आहे तेवढाच येण्यासाठी असतो t2. आपल्याला काय काय विचारलेलं आहे ते चेक करा. इनिशियल वेलोसिटी विचारलेली आहे. इनिशियल वेलोसिटी म्हणजे u इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि हाऊ लॉंग विल इट टेक म्हणजे पूर्ण टोटल टाइम विचारलेला आहे. टोटल टाइम म्हणजे काय, टोटल टाइम टेकन किती आहे t1 प्लस t2 विचारलेला आहे. आता पहा आपल्याला दिलं काय काय. आता पहा काय सांगितलं आहे ना, ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड रिचेस द हाईट. हाईट किती दिलेली आहे, हाईट म्हणजे डिस्टन्स आहे s इक्वल टू 500 मीटर, बरोबर आहे. पुन्हा व्हॉट विल बी इट्स इनिशियल वेलोसिटी, हाऊ लॉंग इट विल बी टेक कम बॅक टू द अर्थ. अजून g इक्वल टू किती सांगितलेलं आहे, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता सोपा आहे प्रॉब्लेम. तुम्ही जर पाहता इथं 3 इक्वेशन आहे, त्या 3 वर असतो पूर्ण. आता असं जर कधी प्रॉब्लेम आला, बॉल वर थ्रो केला किंवा खाली थ्रो केलेला आहे, तर हे 3 इक्वेशन लक्षात ठेवा. या 3 इक्वेशन मध्ये कोणता यूज करायचा ते पाहता. v आहे का आपल्याकडे, v 0 आहे, u काढायचा आहे, a म्हणजे g असतं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि टाइम म्हणजे आहे का, हे पण नाही, म्हणजे दोन्ही तर अननोन दिसतील u आणि t. त्याच्यामुळे हा अननोन 2 आहे. इथे पहा s आहे का आपल्याकडे, आहे. u इनिशियल वेलोसिटी शोधायची आहे. टाइम दिलाय का, नाही, म्हणजे हा पण यूज करू शकतो आपण, नाही कारण इथे 2 अननोन होतील u आणि t. आता मग राहिला एकच फॉर्म्युला तो आपण यूज करू का. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड इक्वेशन काय होणार आहे, तुम्ही जर पाहता v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. आता तुम्ही जर पाहता ऑब्जेक्ट काय करतो, सुरुवातीला वर फेकत आहे. वर फेकला म्हणजे काय, डायरेक्शन काय ऑब्जेक्टची अपवर्ड आहे. तर a इक्वल टू काय असतं, मायनस g असतं. a इक्वल टू काय असेल, मायनस g. हे सबस्टिट्यूट करायचे. v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर मायनस, कारण की तुम्ही जर पाहता इथे प्लस ठेवतो पहिले, 2 इंटू h व्हॅल्यू काय, मायनस g इंटू s. प्लस इंटू मायनस मायनस असेल, म्हणजे v स्क्वेअर मायनस 2gs. तुम्ही जर पाहता आता v स्क्वेअर इक्वल टू, आपण काय करतो त्याच्यात व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यावर काय होणार आहे, तुम्ही जर पहा v ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे का, दिली आहे किती आहे 0. 0 चा स्क्वेअर 0, u स्क्वेअर जसं तसं मायनस 2, g किती आहे 10, s किती आहे, डिस्टन्स किती दिले 500. तुम्ही जर पहा आता इथे काय प्लस मायनस आहे, या साईडला काय होणार आहे, प्लस होणार आहे. आपण इथे लिहून घेऊया काय होईल, प्लस होईल. u स्क्वेअर इक्वल टू काय भेटणार आहे आपल्याला, 2 इंटू 10 इंटू 500 म्हणजे किती होईल, 5 2 जा 10, राहिलेले 0 1 2 3 0 म्हणजे किती आले u स्क्वेअर. तुम्ही पाहता u स्क्वेअर भेटले, u भेटले का की नाही, u इक्वल टू एका होता स्क्वेअर तिकडे गेल्यावर अंडर रूट मध्ये जाईल. किती 10,000. हे कशाचा स्क्वेअर आहे, 100 चा स्क्वेअर आहे. आणि u काय असतं, इनिशियल वेलोसिटी. याचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंड. म्हणजे इनिशियल वेलोसिटी भेटली आपल्याला 100 मीटर पर सेकंड. आता काय करायचं, आपल्याला टाइम काढायचा. टाइम काढण्यासाठी आपण एक टाइम शोधू तर t1 नाही तर t2 शोधू तर t1 किंवा t2 भेटले तर आपल्याला काय करायचं, पुन्हा ऍडिशन करायचं बघा, कारण दोन्ही कसे येतात सेम आहे. त्यासाठी आपण काय करतो, त्या निघा तुम्ही आता पहा याच्यामध्ये 3 इक्वेशन त्यातून यूज करतो. v आहे का आपल्याकडे, आहे 0. u आहे का, आहे. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे 10 आहे याची व्हॅल्यू. आणि टाइम आहे का, नाही ते शोधायचं आपल्याला. आपण ते करतो पहिल्यांदा. पहिल्यांदा काय होईल पहा, अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन काय आहे त्याचं फर्स्ट इक्वेशन, v इक्वल टू u प्लस 80. तर पाहता v ची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, v ची व्हॅल्यू आपल्याकडे 0 आहे. तुम्ही जर पाहता ऑब्जेक्ट कुठे जात आहे, वरती जात आहे, a ची व्हॅल्यू काय घेणार आहे, मायनस g घ्यायचे. ने सबस्टिट्यूट करायचं विसरू नका. v इक्वल टू u प्लस मायनस g इंटू t आहे. v इक्वल टू प्लस इंटू मायनस मायनस इंटू gt. पहा v किती आपल्याकडे 0, u आहे आपल्याकडे किती आहे 100, मायनस g किती आहे 10, टाइम t1, कारण की एकच टाइम गेला आपण t1 जायचा घेतला. जर हे बाय इकडे आहे मायनस आहे, या साइडला आल्यावर प्लस होईल, म्हणजे 10 t1 इक्वल टू 100. t1 शोधायचा आहे. t1 इक्वल टू काय असेल 100 डिवाइड बाय 10. एका वेळी 0 0 कॅन्सल. t किती आलेला आहे, t आपल्याला t1 आलेला आहे आपला t1 इक्वल टू 10. टाइम कशात असतो, कधी सेकंड मध्ये असतो. पण आपण आपल्याला इथे आन्सर भेटला नाहीये. आपल्याला काय काढायचं आहे, टोटल टाइम काढायचा आहे. टोटल टाइम म्हणजे काय,
टोटल टाइम इक्वल टू T1 प्लस T2. पण आपल्याला माहिती आहे वी नो दॅट काय आहे, वी नो दॅट T1 इक्वल टू T2. म्हणजे आपण काय करतो इथं T इक्वल टू T1 किती होतं 10 प्लस T2 पण किती आहे आता 10 10 प्लस 10 20 सेकंड. म्हणजे टोटल टाइम किती लागलेला आहे आपल्याला 20 सेकंड्स. चेक करून घ्या. प्रॉब्लेम आहे पहा. अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. टाइम किती दिलेला आहे 1 सेकंड मध्ये बॉल खाली येत आहे. ॲझ्युम g इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. g ची व्हॅल्यू किती आहे 10 मीटर पर सेकंड. कॅल्क्युलेट स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड अँड द हाईट ऑफ द टेबल. आता काय काय करायचे स्पीड करायची आहे किंवा रिचिंग द ग्राउंड. म्हणजे समजा एक बॉल आहे, आता टेबलवर देण्यात ते घ्यायचं नाही, वरून पडत आहे खाली. ठीक आहे. आता तुम्ही जर बाजूला कधी बॉल जेव्हा वरून खाली पडत असेल इनिशियल वेलोसिटी कधी 0 घ्यायची. इनिशियल वेलोसिटी कधी 0 घ्यायची. फायनल वेलोसिटी माहित नाही कारण की बॉल काय करतो आता रीच होत आहे ग्राउंडला. माहित नाही. टाइम आपल्याकडे किती दिलेला टाइम दिलेला आहे 1 सेकंड. आणि काय सांगितलेलं आहे इथे लिहून ठेवा. टाइम किती आहे 1 सेकंड. डिस्टन्स किती आपल्याला शोधायचा आहे. डिस्टन्स काय करायचं आपल्याला शोधायचं आहे. आणि पुन्हा अजून काय विचारलेलं आहे पहा आता काय काय दिलंय. टाइम इक्वल टू 1 सेकंड दिलं होतं तिथे. ॲझ्युम g इक्वल टू g ची व्हॅल्यू किती आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कॅल्क्युलेट द स्पीड. स्पीड म्हणजे वेलोसिटी केव्हाची आहे ऑन रिचिंग द ग्राउंड. v इक्वल टू क्वेश्चन म्हणजे फायनल वेलोसिटी विचारलेली आहे. अँड द हाईट ऑफ द टेबल. हाईट म्हणजे डिस्टन्स विचारलेला आहे. डिस्टन्स इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता बघा एक तर ही व्हॅल्यू शोधायची आहे आणि यस. तुम्ही जर बाजूला आपल्याकडे 3 इक्वेशन आहेत. 3 मध्ये पहिले इक्वेशन चेक करा. v इक्वल टू u प्लस at. v काय आहे आपलं फायनल वेलोसिटी माहिती आहे का नाही. u इनिशियल वेलोसिटी दिलेली आहे का आहे आपल्याकडे 0. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. टाइम शोधता येईल का भेटेल इथून आपल्याला. टाइम पण दिलेला आहे. म्हणजे आपल्याला हे इक्वेशन भेटेल का हे यूज करायचं आहे का आपलं नाही कारण की टाइम आपल्याकडे आहे. आपल्याला शोधायचं का s किंवा v. v पहा इथे एक आहे इथे एक होतं. इथून भेटेल आपल्याला v भेटेल का इथून भेटेल नाही. इथून v भेटेल अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन काय आहे v इक्वल टू u प्लस at. v आपल्याकडे आहे का नाही हे शोधायचं आहे. v इक्वल टू u किती आहे आपल्याकडे u आपल्याकडे 0 दिलेला आहे प्लस a म्हणजे काय. आता तुम्ही जर पाहता ऑब्जेक्ट काय करतोय खाली पडत आहे. जेव्हा ऑब्जेक्ट मूव्स डाउनवर्ड a इक्वल टू काय असतं कधी पॉझिटिव्ह g असतं. म्हणजे हे काय असणार आहे प्लस g इंटू t. जेव्हा g असणार आहे त्याला मल्टिप्लाय करा काय होणार नाही काही फरक पडत नाही. v इक्वल टू 0 प्लस g ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 10. टाइम किती आहे टाइम आपल्याकडे 1 सेकंड आहे. म्हणजे वेलोसिटी डायरेक्ट भेटेल 0. ऍडिशन करू काय 10 1 चा 10 वेलोसिटीचं काय असते युनिट मीटर पर सेकंड. म्हणजे फायनल वेलोसिटी किती आली 10 मीटर पर सेकंड. आता सेकंड काय आपल्याकडे आता डिस्टन्स शोधायचा आहे. डिस्टन्स साठी डबल पहा. एकदा आपल्याला डिस्टन्स कुठे कुठे आहे इथे एक आहे आणि इथे एक आहे. दोघांतून कोणता एक फॉर्म्युला आपण कोणता यूज करू शकतो. पहिला पहा यस आहे का शोधायचा आहे. u इनिशियल वेलोसिटी आहे. टाइम दिलेला आहे का दिलेला आहे. हा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे का आहे. आणि टाइम पण आपल्याला भेटणार आहे इथून पहा अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. काय आहे सेकंड इक्वेशन मोशनचं s इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. आता बघा ऑब्जेक्ट काय करत आहे वरतून खाली येत आहे म्हणजे काय येतं ग्रॅव्हिटी सोबत काम करत आहे म्हणून त्याला काय येतो प्लस g घेतो. a इक्वल टू काय आहे आपलं प्लस g. त्याच्यामुळे काय करा फक्त s इक्वल टू ut प्लस हाफ याचं काय g इंटू t चा स्क्वेअर. आता s आपल्याला शोधायचं आहे. u किती आहे आपल्याकडे 0 इंटू टाइम किती आहे 1 प्लस 1/2. g किती दिलेला आहे 10 आहे आपल्याकडे g इथे दिसेल तुम्हाला. पुन्हा टाइम किती आहे आपला टाइम दिलेला आहे 1 सेकंड 1 चा स्क्वेअर. s इक्वल टू 0 इंटू समथिंग 0 प्लस 1/2 10 इंटू 1 10 आहे 2 1 जा 2 5 जा म्हणजे s किती आलेला आहे s 5 आलेला आहे. तर s म्हणजे काय तर डिस्टन्स आहे. हे कधी कसं असतं आपलं मीटर मध्ये असेल. म्हणून हाईट ऑफ टेबल काय झालं देअरफॉर हाईट ऑफ टेबल इज 5 मीटर. बरं लिहून घेतो आता 7.4 into 10 raised to 22 kg respectively.
The distance between them is 3.84 into 10 raised to 5 kilometer. Calculate the gravitational force of attraction between the two. काय सांगितलं इथे एक अर्थ घेतलेला आहे आणि दुसरे काय आहे मून आहे. अर्थ आणि मून मध्ये काय सांगितलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्यांचे मासेस दिले पहा. मास ऑफ अर्थ किती दिलेला आहे 6 into 10 raised to 24 kg. मास